आणि आता बातमी आहे पुण्यातून। पुण्यातला कोणताही माणूस मोठा होऊ द्यायचा नाही। विजय शिवतारेंनी पवार कुटुंबावर हल्लाबोल केलेला आहे। विजय शिवतारे हे गेल्या काही दिवसांपासून अजित पवारांवर टीकास्त्र टाकताना दिसतायत। त्याचबरोबर अजित पवारांविरोधात अपक्ष लढणार असल्याचंही सूचक वक्तव्य त्यांनी केलं होतं आणि त्यानंतर घडामोडींना वेग आलेला होता। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीला सुद्धा शिवतारे पोहोचले होते। त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवतारेंची मनधरणी करण्याचेही प्रयत्न केले होते आणि त्यानंतर आता शिवतारे यांनी पुन्हा एकदा वक्तव्य केलंय। अजित पवारांनी सगळा खो घातला, कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूस वर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष महोदय असं बोलणार हे त्यांना सहन होत नव्हतं। किंवा अध्यक्ष हे अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळी मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात। मग संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून मुख्यमंत्र्यांच्या वरची हे पद आहे तर कसं काय चालेल? शिवसेना देखील ज्या ज्या लोकसभेच्या जागा लढणार आहे तिथे महायुतीचा धर्म राष्ट्रवादीचे पदाधिकारी देखील तोडू शकतात। आम्हाला कुठल्याही प्रकारे महायुतीचं वातावरण गढूळ होईल अशा प्रकारचं वक्तव्य किंवा कृत्य करायचं नाही, पण सातत्याने विजय शिवतारे हे करत आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हाच मेसेज जातोय की मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे शिवसेनेचे मुख्य नेते या नात्याने त्यांचे नेते हे त्यांचं ऐकत नाहीये। त्यांनी देखील